eat. Bar, jar, farm, car, glass, class. Ball, hall, mall, hall, call, all, tall. Gate, face, make, neck, name, fame, plate, cage, cake, tail. Bed, hen, man, net, ten, red, egg, bell, pen. He, me, we, see. Hill, pin, pig, mill, sheep, six, sing, leap, sing. Ice, mice, kite, wife, file, kind, fine, life, line. I, fire, wire, mire, fire, tired. Old, cold, hope, no, so, go. Bold, slope, pole, rope, rose, hole. Ox, box, fox, dog, god, cock, top, mock. Bus, hut, cut, duck, sun, cup, sun, tub, bird. Put, pull, push, bus, bull. Done, ma'am. वर्ब्स लिहिलेत का तुम्ही? परवाची दिलेली लिस्ट होती ती. हो, लिहिलेत मॅम. वर्ब्स पण वाचताय एकदा. पूर्ण सगळे नका वाचू. फक्त जी प्रेझेंट टेन्स मधले. हा. हां रूट वर्ब आहेत ओके ना, मॅम. पहिली ओळ ती वाचा. ओके. Arrive, begin, bite, bleed, build, choose, continue, cost, cut, draw, drive, forbid, get up, happen, hide, instruct, leave, lend, offer, put, reach, return, rise, run away, spend, spread, start, steal, sweep, swim, take, teach, tear, view, win, advise, apology, attempt, buy, do, collapse, feel, forget, forgive, hear, got up, happen, hid, instructed, left, lend, oh, sorry, hide, increase, justify, lend, light, like, lose, miss, play, purchase, reach, return, ring, sing, spend, stay, steal, take, think, understand, watch. मॅम त्यात जे डबल होते ना ते नाहीत लिहिले मी, जे तुम्ही फर्स्ट पाठवले हो नंतर एक हो ठीक आहे. पाठवले. ठीक आहे चालेल. गौरी मॅडम तुम्ही एकदा वाचताय सगळे वर्ब्स वाचू शकाल का? आवाज आहे तुमच्याकडे? डिस्टर्बन्स आहे का? ओके ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत आय एम आणि यू आर. आय इज द प्रोनाउन, यू इज ऑल्सो द प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आज आपण आय आणि यू या प्रोनाउन पासून वाक्य कशी बनवायची ती शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आज जाणून घेणार आहोत की एम, इज आणि आर काय आहे. व्हॉट इज एम, व्हॉट इज अँड व्हॉट इज आर. ऍक्च्युली तसं बघायला जर गेलं तर या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो आणि तो म्हणजे काय तर आय एम एम, सॉरी ए एम एम म्हणजे आहे. इज म्हणजे सुद्धा या शब्दाचा अर्थ पण काय होतो आहे. आणि आर या शब्दाचा अर्थ अनेक वचनी असा होतो आहेत या अर्थाने. इंग्रजीमध्ये एक अतिशय महत्वाचं क्रियापद आहे टू बी. बी चा अर्थ होतो असणे. बी म्हणजे काय
तर असणे. बी म्हणजे असणे. हे मुख्य क्रियापद आहे इंग्रजीमधलं. या क्रियापदाचे एम, इज आणि आर ही वर्तमान काळातली रूपं आहेत. कोणत्या काळातली आहेत? वर्तमान काळातली रूपं आहेत, एम, इज आणि आर. तशीच वॉज आणि वेअर ही भूतकाळामधली रूपे आहेत. क्रियापदावरूनच काळ तयार होतात. ही वर्तमान काळातली रूपं आहेत, ही भूतकाळामधली रूपं आहेत. कर्ता जर एकवचनी असेल तर वॉज, कर्ता जर अनेकवचनी असेल तर वेअर. त्यानंतर भविष्य काळातली रूपं असतात विल बी आणि शॅल बी. तर इंग्रजीमध्ये हे असे तीन मुख्य काळ पडतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. ओके, आलं लक्षात? टू बी म्हणजे असणे, आहे, आहे. वॉज आणि वेअरचा अर्थ काय होतो? वॉज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते. विल बी असेल, शॅल बी असेल. म्हणजे आहे या टू बी या क्रियापदाची ही तिन्ही काळातली काय आहेत? रूप आहेत. हे आपल्याला आधी माहित असायला हवं. त्यानंतर मग आपण आता वाक्य पाहायला सुरुवात करूया. आय एम चा अर्थ काय होतो? की मी आहे. यू आर चा अर्थ काय होतो? की तू आहेस. आता बघा, मी हे वाक्य म्हटलं की आय एम अ स्टुडंट. आता मी आहे, पण मी काय आहे? तर मी एक विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. ओके, तर या अर्थाने आपण बरीच काय करू शकतो? इथे वाक्य लिहू शकतो. आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम अ मदर, आय एम अ कुक. या अर्थाने आपण बरेचसे नावं तिथे लिहू शकतो. बघा, फॉर एक्झाम्पल, आय एम अ गर्ल. मी काय आहे? तर गर्ल आहे. आय एम अ बॉय. मी मुलगा आहे. तुम्ही देखील मला अशी वाक्य सांगू शकता आय एम ची. यू कॅन से दॅट मी डॉक्टर आहे. हे कसं लिहिणार मी? आय एम अ डॉक्टर. आय एम मॅरिड. येस, आय एम मॅरिड. मी नर्स आहे. हे कसं लिहिणार? आय एम अ नर्स. हा, त्यानंतर मला असं म्हणायचंय की मी कुंभार आहे, तर ते वाक्य कसं लिहिणार मी? आय एम अ पॉटर. मी इंजिनियर आहे. मी इंजिनियर आहे. आय एम ॲन इंजिनियर. बघा, या पद्धतीनेच यू आर ची पण वाक्य लिहू शकतो आपण. हा, समजा आता मला असं म्हणायचंय की तू वॉचमन आहेस. हा, मग ते कसं लिहिणार मी? यू आर अ वॉचमन. ओके, ठीक आहे. यू आर अ वॉचमन. मग असं मला म्हणायचंय की तू टेलर आहेस. कसं लिहिणार हे वाक्य? यू आर अ टेलर. अजून सांगू शकताय? तू गवळी आहेस असं जर मला लिहायचं असेल तर यू आर अ मिल्कमॅन. तू व्यापारी आहेस. यू आर अ मर्चंट. तू आई आहेस.
मदर. तू शिक्षक आहेस. यू आर अ टीचर. बघा सोपी वाक्य आहेत आय एम आणि यू आर ची. लिहून झाल्यानंतर सांगा मला. Done, ma'am. ओके वाचायची एकदा वाक्ये. I am a student. I am a girl. I am a boy. I am a doctor. I am married. I am a nurse. I am a potter. I am an engineer. You are a watchman. You are a tailor. You are a milkman. You are a merchant. You are a mother. You are a teacher. ओके अजून वाक्य पाहूयात आपण. बघा आय एम अ केमिस्ट. मी औषध विक्रेता आहे. हेच वाक्य यू आर नी पण लिहायचं आहे. यू आर अ केमिस्ट. यू कॅन से दॅट यू आर अ केमिस्ट. तू औषध विक्रेता आहेस. त्यानंतर बघा मी माळी आहे. माळीसाठी शब्द काय आहे? गार्डनर. सगळी वाक्ये आय एम आणि यू आर या पद्धतीने घ्यायची. आय एम अ गार्डनर. यू आर अ गार्डनर. या बाजूची वाक्य झाली आहेत का? यू आर अ गार्डनर. अजून काय म्हणू शकतो आपण? आय एम अ लॉयर. मी वकील आहे. आय एम अ लॉयर. One single. You are a lawyer. झाले. Oh, ma'am. मी कलाकार आहे. हे वाक्य कसं लिहिणार आपण? I am an artist. You are an artist. मी लेखक आहे. I am an author. I am an author. You are an author. You are an author. मी शेतकरी आहे. हे कसं लिहिणार? I am a farmer. येस. अजून काही वाक्य आठवतात का बघा तुम्हाला? आय एम अ फार्मर. यू आर अ फार्मर. झाले. Oh, ma'am.
अजून सांग, तू सांगा बघू थोडी वाक्य म्हण. I am housewife. येस, लिहा. आय एम अ हाऊसवाईफ. I am a housewife. You are a housewife. You are a housewife. Now I am giving here some words. मी इथे काही शब्द देते, ते तुम्ही वाक्यात यूज करा. पोर्टर, याची वाक्य लिहा. आय एम आणि यू आर वापरून. त्यानंतर ब्रोकर, ब्रोकर म्हणजे दलाल. त्यानंतर सेलर, सोल्जर, सोल्जर, हंटर. त्यानंतर आर्किटेक्ट, पायलट, म्युझिशियन, फिशरमॅन. फिशरमॅन. ओके, यापासून वाक्य तयार करा. आय एम अँड यू आर. झालं असेल तर वाचा. झाले रुपाली मॅडम? एक मिनिट हा. हा.
झालं. ओके, वाचू शकता तुम्ही? हो. I am a porter. I am a broker. You are a porter. I am a broker. You are a broker. I am a sailor. You are a sailor. I am a hunter. You are a hunter. I am a soldier. You are a soldier. I am a pilot. You are a pilot. I am an architect. You are an architect. I am a musician. You are a musician. I am a fisherman. You are a fisherman. सगळी वाक्य वाचा सुरुवातीपासूनची. I am a student. I am a girl. I am a boy. I am a doctor. I am a married. I am a nurse. I am a potter. I am an engineer. I am a chemist. You are a chemist. I am a gardener. You are a gardener. I am a lawyer. You are a lawyer. I am an artist. You are an artist. I am an author. You are an author. I am a farmer. You are a farmer. I am a housewife. You are a housewife. You are a watchman. You are a tailor. You are a milkman. You are a merchant. You are a mother. You are a teacher. झालं. ओके, गौरी मॅडम तुम्ही वाचणार आहात वाक्य? नाही आहेत का त्या? ओके. नाही येत. ओके. सुरुवातीला आपण क्लासमध्ये आपली ओळख घेतली होती बघा. माय सेल्फ, ते एकदा बोलून दाखवा मला. फर्स्ट डेला ना. माय नेम Myself, myself, Mrs. Rupali Kangude. I am 37 years old. I am married. I have 2 kids. I am BA graduate. I am done first year MBA. I am a homemaker. I want to speak in English fluently. My hobby is cooking, drawing, reading the books. Okay. Now we will take one short story. Short story about oak tree. The oak tree always thought that the oak tree always thought that he was far stronger. He was far stronger than the reeds. ओक ट्री म्हणजे ओकचं झाड. रीड्स म्हणजे काय, तर छोटी गवताची पाती असतात ना, त्यांना रीड्स म्हणतात. हा, द ओक ट्री ऑलवेज थॉट दॅट ही वॉज स्ट्रॉंगर दॅन द रीड्स. मग तो स्वतःशीच काय म्हणायचं बघा. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच म्हणत असे. काय म्हणत असे. I stand upright. I stand upright in the storm. मी वादळात देखील उभा राहू शकतो. I can stand upright in the storm. But these reeds
पण ही जी गवताची पाती आहेत, but these reeds are really weak. ती खरोखर काय आहेत तर अशक्त आहेत, कमजोर आहेत, त्यांच्यामध्ये ताकदच नाही असं त्याला म्हणायचंय. मग त्या दिवशी रात्री काय होतं की अचानक मोठं वादळ येतं. हा, दॅट व्हेरी नाईट, त्या दिवशी रात्री, दॅट व्हेरी नाईट ब्लो अ स्टॉर्म, त्या दिवशी रात्री अचानक वादळ येते. द माइटी ओक ट्री वॉज अपरूटेड, आणि ते जे ताकदवान झाड असतं, जे स्वतःला ताकदवर म्हणत असतं ना, द माइटी ओक ट्री, इट वॉज अपरूटेड, ते मुळासकट काय होतं, उपटून जातं. The mighty oak tree was uprooted. Thank God. आता रीड्स असतात ते काय म्हणतात बघा, थँक गॉड. आवर वे इज बेटर, आमचाच मार्ग चांगला आहे. आवर वे इज बेटर, आमचा जो मार्ग आहे तो खूप चांगला आहे. आता त्याचं कारण काय बघा, की वी बेंड, आम्ही वागतो. आम्ही काय करतो, वागतो. म्हणजे एखादं संकट आलं, वादळ आलं की आम्ही वागतो. वी बेंड बट वी डोंट ब्रेक, पण आम्ही मोडत नाही. आम्ही वागतो पण आम्ही मोडत नाही. त्यामुळं आमचा जो मार्ग आहे तोच चांगला आहे असं त्यांना म्हणायचं असतं. Now just read the story. Oak tree. The oak tree always thought he was far stronger than the reeds. He said to himself, I stand upright in the storm, but these reeds are really weak. That very night blew a storm. The mighty oak tree was uprooted. Thank God. Our way is bent, we bend, but we don't break. ओके, ठीक आहे. उद्या ही स्टोरी वाचायची आहे. उद्या मायसेल्फ रीड दी स्टोरी आफ्टर द क्लास. उद्या तुम्हाला काय करायचं आहे, ही स्टोरी क्लासमध्ये न बघता सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मायसेल्फ सांगायचं आणि त्यानंतर ही स्टोरी सांगायची. ठीक आहे, ओके. बास करूया आता.